हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 21वा, ओवी क्रमांक 84. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरि एक. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरि एक. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. परमात्म्याच्या नामस्मरणाने सर्व दोष नष्ट होतात. येथे सर्व हा शब्द मोलाचा आहे. भगवंत श्रींच्या नामात इतके पावित्र्य आहे की त्यांच्या नामजपाने भक्ताचे सर्वच्या सर्व दोष लय पावतात. भक्त पावन आणि पवित्र होतो. तो श्रीहरी भक्ताचे सर्व दोष हरण करतो आणि त्याला शुद्ध करतो. यज्ञ, याग, पूजा, अर्चा, विधी एका ठराविक शुद्धीच्या हेतूने केले जातात. एका विशिष्ट पापक्षालनासाठी केले जातात. अशा विधीने ती कामना, इच्छा पूर्ण होत असते. परंतु नामोच्चाराने सर्वच दोष नष्ट होतात. जड, सूक्ष्म, आध्यात्मिक असे त्रिदोष नष्ट होऊन साधक परिपूर्ण शुद्ध होतो. नामसाधनेमुळे मानसिक, वैचारिक अशी अंतर्बाह्य शुद्धी होते. पहिला दोष म्हणजे शरीर बाह्यातकारी अशुद्ध होते, मलिन होते, अपवित्र होते. लोक अशांचा स्पर्शसुद्धा टाळतात. अर्वाच्य भाषा वापरणारे, चोऱ्या, डाका, खून करणारे लौकिकार्थाने बदनाम झालेले असतात. अशा लोकांचा संपर्क, अशांची संगत लोक टाळतात. नामस्मरणाने असे बाह्यातकारी दोष नष्ट होतात. त्या नामजपात ते दोष विलीन होतात. वाल्या कोळ्याचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. दुसरा दोष म्हणजे शरीर आतून अशुद्ध, मलिन, अपवित्र झालेले असते. माणसाला अहंकार, अहंमन्यता असते. दुसऱ्याचा द्वेष, मत्सर, हेवा करण्याची वृत्ती असते. आतून सदा सर्वदा जळफळाट चालू असतो. असा अस्वस्थ मनुष्य लोकांना नकोसा होतो. नामजपाने अंतर्बाह्य सर्व दोष निघून जातात. भक्त शुद्ध होतो. त्याला सर्वांभूती प्रभुदर्शन होते आणि समबुद्धी प्राप्त होते. शेवटी तिसरा दोष म्हणजे भक्ताला, योग्याला, सिद्धाला आध्यात्मिक दोष चिकटतो. तो स्वतःला भगवंताचा विशेष भक्त, उपासक समजू लागतो. तो करत असलेल्या उपासनेचीच त्याला नशा चढते. मी नामस्मरण करतो याचाच अभिमान चढतो. माझ्यासारखा भक्त मीच अशी गुर्मी येते. मी कुंडलिनी जागृत करतो म्हणजे मी कोणीतरी महान आहे असा गर्व होतो. नामजपाने भक्त, योगी शांत होतो. त्याला सर्व ठिकाणी परमात्म्याचे दर्शन होते. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की जड जीवा तारण हरि एक. परम आत्म्यामधून ओम असा महाध्वनी होऊन हे विश्व निर्माण झाले. विश्वातील, पृथ्वीवरील या सृष्टीच्या प्रेमात परमात्मा पडला. त्याला येथे वास्तव्य करावे असे वाटले. पृथ्वीवरील ही स्वनिर्मित, सुंदर, मोहक सृष्टीलीला उपभोगावी असे वाटले. परम आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म असून सृष्टी जड आहे. त्यामुळे तो प्रत्यक्षपणे या जड सृष्टीचा उपभोग घेऊ शकत नव्हता. तेव्हा या जड सृष्टीचा उपभोग घ्यायला त्याने देहादी इंद्रिय धारण केली. या जड देहात जीव, जीवात्मा निर्माण केला. देहादी इंद्रिय जड असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांचा उपयोग करून आत्मप्रेरणेने आत्म्यासाठी जीवात्मा या सुंदर सृष्टीचा आस्वाद घेत असतो.
अंतरात्मा केवळ साक्षी राहून या सृष्टीची लीला पाहत असतो. जीवात्म्याला सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा देत असतो. त्याप्रमाणे जीवात्म्याने सृष्टी उपभोगावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे वास्तवात अंतरात्मा भोगता असतो. त्याच्यासाठी त्यानेच निर्माण केलेल्या जीवात्म्यामार्फत तो सृष्टीलीला पाहत असतो. परंतु कालांतराने सृष्टीलीलेचा उपभोग घेता घेता जीवच भौतिक वस्तुजगताच्या प्रेमात पडतो, त्याच्या मोहात वश होतो आणि स्वतःला भोगता समजू लागतो. तो भौतिक वस्तुजगताच्या मोहमायेत अडकतो. तो स्वत्व विसरतो. भौतिक वस्तुजगताचा आस्वाद स्वतःसाठी घेणे हेच त्याचे जीवित कर्म आहे असे त्याला वाटू लागते. हे त्याचे अज्ञान असते. तो मूढ होतो. आपण सृष्टीलीला अंतरात्म्यासाठी उपभोगत आहोत हे तो विसरतो. तो आत्मभान विसरतो. अशा प्रकारे जीव भोगी होतो. अतृप्त इच्छा, कामना, वासना संचित होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. या जीवात्म्याचा उद्धार केवळ नामजपानेच होतो. नामजप साधना करून त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. त्या योगे जीवात्मा शुद्ध होतो आणि त्याचा अंतरात्म्याशी, परमात्म्याशी योग जुळून येतो. हरि ओम.